लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, पार्थ त्याच्या खोलीमध्ये असतो, विचार करत असतो, म्हणत असतो, अशी काय असू शकतं बरं, आमच्या नात्याची झलक त्या मंगळसूत्रामध्ये आली पाहिजे, असा कोणता टच द्यायला पाहिजे की ज्यामुळे इथे आमचं नातं हे व्यवस्थित दिसलं पाहिजे, असा विचार करत असताना फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की तिथे आता छोटीशी पिहू आलेली असते. छोटी पिहू आल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, पार्थ दादा, तुझ्याकडे छोटा पेन, पेन्सिल आणि ब्रश आहे का? त्यावर तो म्हणतो, का गं काय झालं, काय करायचं आहे? ते काय आहे ना, मी ना कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करत होते ना, त्यासाठी मला हा ब्रश हवा आहे, असं पिहू म्हणते. पण दादा मला एक गोष्ट सांग, मी इथेच बसले तर चालेल का? त्यावर तो म्हणत असतो, हां बस ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही, बस बस, असं म्हणून आता लगेचच इकडे पिहू त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी बसलेली असते. तेव्हा पार्थ हा फेऱ्या मारत असतो. छोटूशी पिहू म्हणत असते, काय रे, मला एक गोष्ट सांग पार्थ दादा, तू अशा फेऱ्या इथे का आणि कशामुळे मारत आहेस आणि असं का करत आहेस, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की ए ग पिहू, मी जरा थोडंसं ना कोडं सोडवत आहे, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता तेवढ्यातच पार्थ विचार करत असतो, खरं तर ना कोडं खूप पटकन सुटलं असतं, जर सिनेमन कॉफी मिळाली असती ना तर कोडं लवकर सुटलं असतं, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेचच आता आपण इकडे पाहतो की समोरून काव्या आलेली असते आणि काव्या आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, हो नक्कीच, आणि सिनेमन कॉफी असं म्हटल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. पार्थ तिच्याकडे पाहत असताना आता जी काही काव्या आहे, काव्याचा तोल जातो, कारण खाली पेन आणि पेन्सिल्स असतात आणि तिचा तोल गेल्यानंतर आता आपण इकडे पाहतो की लगेचच जी काही काव्या आहे ना, काव्या पार्थच्या मिठीमध्ये असते. काव्या पार्थच्या मिठीमध्ये असताना इकडे आता लगेचच तो म्हणत असतो की काय हे सिनेमन कॉफी, आता सिनेमन कॉफी मिळालेली तर असते प्रेक्षकांनो, पण काव्याच्या हातामधली जी सिनेमन कॉफी असते ती जी काही इकडे आपल्या छोटूशा पिहूने काव्या पार्थचं नाव काढलेलं असतं, त्या काव्या पार्थच्या नावावरती ती सिनेमन कॉपी सांडलेली असते, त्यामधलं पा जे आहे ते पूर्णतः पुसून गेलेलं असतं. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, अहो तुम्ही काय करता हे, बघा ना, मी तुमच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन येत होते आणि सिनेमन कॉफी तुमच्याकरिता घेऊन आल्यानंतर इथे ना माझा जो काही पाय आहे ना तो इथे निसटला आणि माझा पाय निसटल्यामुळे मी इथे पडलेली आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि खरं तर हे पिहूने ते पेन आणि पेन्सिल असे टाकले ना आणि त्यामुळे माझी ही हालत झालेली आहे, असं आता इकडे काव्या पार्थला सांगत असते. त्यावर लगेच आता इकडे छोटूशी पिहू म्हणत असते, हां बरं झालं ना तू पडलीस, कसं आहे ना, दादाला तर हेच पाहिजे होतं ना, हेच पाहिजे होतं दादा, काय रे काय दादा, बरोबर ना इकडे? तेव्हा तो म्हणत असतो, हां हां अगदी बरोबर आहे. काय काय देशमुख, पिहू तू खूप आगाऊ झालीस, हां हल्ली खरंच खूप आगाऊ झालीस, हां नाही नाही असू द्या मी ते उचलून घेतो. त्यावर आता काव्या म्हणत असते, नाही हां अजिबात त्याची गरज नाहीये देशमुख, जर तुम्ही उचलायला गेलात ना तर जर त्या पेन आणि पेन्सिलवरून तुमचा पाय निसटला ना तर मात्र तुम्हाला सावरणं मला कठीण जाणार आहे, मी नाही सावरू शकत तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे त्या दोघी जणी आवरायला घेतात. तर आता जो पार्थ आहे तो म्हणत असतो, मिळालं उत्तर. तेव्हा काव्या म्हणते, कसलं उत्तर मिळालं, कसलं कोडं सुटलं? तेव्हा तो म्हणत असतो, नात्याचं कोडं सुटलेलं आहे, आता मला जे हवंय ते मिळालेलं आहे. आणि लगेच तो मनामध्येच म्हणत असतो, काव्यार्थ, म्हणजे आता मला जे उत्तर हवंय, मी एवढा वेळापासून ज्या गोष्टीसाठी इथे गोंधळलो होतो ते सगळं काही मला इथे, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मला इथे मिळालेलं आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हाच आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जो काही जीवा आहे तो आता घरी आलेला असतो. तर इकडे जो पार्थ आहे तो मात्र खूप आनंदामध्ये असतो. आता जीवा आल्याबरोबर त्याच्या खोलीमध्ये जात असतो. तेव्हा मानिनी त्याला आवाज देते, जीवा, असं म्हटल्यानंतर तो लगेचच मागे वळून त्याच्या आईकडे पाहतो. आता त्याच्या आईकडे मागे वळून पाहिल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, काय रे जीवा, थकलास का रे, दमला असशील ना रे दिवसभर ऑफिसमध्ये काम करून? तेव्हा ती म्हणते, मी पण काय विचारते तुम्हाला, थकलाच असशील ना, सकाळी गेलेला तू आणि आत्ता परत आलेला आहेस, खरंच हे बघ
बाबाने तुझ्यावर सक्ती केलेली आहे, त्यामुळे तुला वाईट वाटतंय का रे? तेव्हा तो लगेच म्हणतो, नाही गाई, असं काही नाहीये. हे बघ, आता मला सांग, दिवसभर जे जनावर इकडे नुसतं गाव हिंदळून चारा खात असतं, पण त्याला मात्र असं वळूसारखं बांधलं तर त्याचं आणखी दुसरं काय होणार आहे? त्यावर मानिनी म्हणते, असं का म्हणतोय जीवा? नाही गाई, असं काही नाहीये. हे बघ, आता मी इकडे रागवलं वगैरे काहीच नाहीये, आणि मला जे काम दिलेलं आहे ना, ते काम मी इथे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय, बस एवढंच. नको काळजी करूस, मी अगदीच ठीक आहे. आणि तेव्हा आता तू आणखी झोपली नाहीयेस, जागीच आहेस, का नाही झोपलीस? असं म्हटल्यानंतर आता मानिनी म्हणत असते, तू घरी आला नाहीयेस आणि तू येईपर्यंत मी कशी झोपणार आहे? मला तर जागं राहावंच लागणार आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हे बघ आई, तू काळजी नको करत जाऊ, मी ठीक आहे. आणि बाबाने माझ्यावर जी जिम्मेदारी सोपवलेली आहे ती मला पार पाडणं, त्याचबरोबर ते सगळं काही करणं, हे माझं काम आहे ना. तू नको काळजी करूस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तू पटकन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी पटकन जेवायला वाढते. मस्त काळ्या चण्याची उसळ केलेली आहे आणि त्याचबरोबर तुझ्या आवडीची आमटी सुद्धा मी बनवलेली आहे, त्यामुळे तू पटकन फ्रेश हो आणि पटकन जेवायला ये. त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो, आई काय हे, मी नाही जेवू शकत, कारण हे बघ, आता मला ना बाबाने अगदी ऑफिसमधून निघता वेळेस इथे 7-8 कामं दिली होती, आणि त्यामधली मी जेमतेम 3च कामं इथे पूर्ण करू शकलेलो आहे. बाकीची जी कामं आहेत ना ती तशीच पेंडिंग आहेत, त्यामुळे मला आत्ता ना ते काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि कसं आहे ना, बाबाच्या नजरेतून मला आता अजिबात उतरायचं नाही आहे. मला दिलेली कामं व्यवस्थित पूर्ण करायची आहेत, आणि त्यामुळे मी सगळे प्रयत्न करेल. आणि मग काही तू आता तसाच उपाशी झोपणार आहेस का जीवा? तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ आई, मी जर आत्ता जेवलो ना तर मग मला त्रास होईल आणि माझी कामं तशीच राहतील. प्लीज आत्ता मला जेवायला नको. पण नंदिनी कुठे? नंदिनी ना इकडे गाडी पार्क करते, आणि गाडी पार्क करून ती येते. हां, ती मला पिकअप करायला आली होती. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, तर इकडे ती म्हणत असते, हो नंदिनी बोलत होती की मी पिकअप करायला जाते जीवाला म्हणून. तर आता लगेचच तो तसाच निघून जातो, आणि तो तसाच निघून गेल्यानंतर आता मात्र इकडे मानिनीला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. जीवाची अवस्था तिला पाहवत नसते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी खोलीमध्ये येईपर्यंत जो जीवा आहे तो मात्र तसाच झोपलेला असतो. आता जीवा झोपल्यानंतर नंदिनीला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं. त्याची ही अवस्था तिला पाहवत नसते. ती विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत, असं व्हायला नको होतं. आणि तेव्हा झोपलेले जीवाला इथे ती सावरण्याचं पूर्ण काम करत असते. त्याला व्यवस्थित नीटनेटकं करते, आणि त्याचबरोबर त्याला व्यवस्थित झोपवण्यासाठी ती पूर्णतः प्रयत्न इथे करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो की आता नंदिनी सुद्धा अगदी आहे त्याच ठिकाणी तशीच झोपून गेलेली असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते. जेव्हा नंदिनी उठते तेव्हा मात्र आजूबाजूला पाहते तर जीवा तिथे नसतो. त्यामुळे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. ती विचार करत असते, एवढ्या सकाळी जीवा खोलीमध्ये नाही येतं, मग जीवा नेमके कुठे गेले, असा इकडे ती विचार करत असते. आणि तेव्हा लगेच आता ती जीवाला इकडे कॉल करण्याचा प्रयत्न करते. आता जीवाला कॉल करत असताना आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, हे काय जीवा, तुम्ही कुठे आहात, कुठे गेलेला आहात, आत्ता खोलीमध्ये तुम्ही नाही आहात, कुठे आहात? त्यावर आता लगेच जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, जास्त पॅनिक होऊ नको, शांत हो, पहिले शांत हो. त्यावर नंदिनी म्हणत असते, कशी शांत हो जीवा, तुम्ही खोलीमध्ये कुठेच दिसत नाही आहात, मी आत्ता उठले तर. त्यावर तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना नंदिनी, हे बघ, मी लवकरच इथे उठलो आणि तू शांतपणे झोपलेली होतीस ना, त्यामुळे मी तुला उठवलं नाही, आणि ताबडतोब उठून मी इकडे ऑफिसला आलेलो आहे. काय एवढ्या सकाळी ऑफिसला आलो? अगं काय झालं, रात्री मी ना मस्त झोपी गेलो, आणि त्यामुळे माझी कामं सगळी पेंडिंग तशीच राहिलीत, आणि म्हणून मी लवकर आलो. अहो पण काय हे जीवा, तुम्ही मला उठवायचं तरी ना, असे कसे तुम्ही ऑफिसला निघून गेले? त्यावर तो म्हणत असतो, हे बघ, जास्त काळजी करू नकोस, ऑफिसमध्ये खूप सारे कामं होते ना, म्हणून मी तसाच निघून आलो. आणि तुला एक गोष्ट सांगू का, एवढी तू छान अशी गाढ अशी निवांत झोपलेली होतीस ना, त्यामुळे तुला उठवण्याचं माझं अजिबात मन झालं नाही, आणि म्हणूनच मी इथे तुला उठवलं नाही, असं सुद्धा आता इकडे जो जीवा आहे तो नंदिनीला सांगत असतो. आता नंदिनीने हे सगळं काही ऐकल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की जीवा तसाच निघून गेला आहे. ती म्हणते, तुम्ही काही खाल्लं नाही, नाश्ता सुद्धा केला नाही. तेव्हा अजिबात तू काळजी करू नकोस, मी इथे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये व्यवस्थित खाईल, मी माझी काळजी घेईल,
तू आता अजिबात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस बरं. तू छान तयार हो आणि छान तयार होऊन तू सुद्धा मस्त फ्रेश हो आणि माझा विचार करू नकोस. आणि त्याचबरोबर इथे हॅपी राहायचंय ना. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता लगेचच जी काही वसू आहे, वसू देवासमोर हात जोडते आणि देवाकडे प्रार्थना करते, हे गणराया आता तरी माझ्या रम्याच्या आयुष्यामध्ये इथे आनंद येऊ दे आणि जे गुरुजींनी सांगितलं होतं, जे गुरुजींनी भाकीत केलं होतं ना, ते तरी ते पूर्ण होऊ दे असं म्हणत असते. आणि तेवढ्यातच रम्या तिथे येते. रम्या तिथे आल्याबरोबर वसू म्हणत असते, हे काय ग रम्या, तू अजून घरातल्याच कपड्यामध्ये आहेस, तुला ऑफिसला जायचं नाहीये का? त्यावर लगेच रम्या म्हणत असते, आई त्याचं काय आहे ना, आज मी ऑफिसला आत्ता जाणार नाहीये. मग कधी जाणार आहेस? अगं मी ना लंच ब्रेक नंतर जाणार आहे असं इकडे ती बोलत असते. का लंच ब्रेक नंतर का? अगं मुद्दामच मी लंच ब्रेक नंतर जाणार आहे, कारण काय आहे ना, जो काही आता तो पेनड्राईव्ह आपण रिकवर करायला दिला होता ना, तो येणार आहे आणि त्यामुळे तो आल्यानंतर मग मी जाणार आहे. जर डाटा रिकवर झाला तर त्यामध्ये काय मिळतंय काय नाही ह्या गोष्टी आपण पाहूयात ना, आणि मगच मी तिकडे जाणार आहे असं ती स्पष्टपणे म्हणते. तर आता इकडे जो काही पार्थ आहे तो मानिनीला शोधत शोधत तिच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तिथे गेल्याबरोबर तो मानिनीला म्हणत असतो, आई हे बघ, मला ज्या प्रश्नांचं उत्तर भेटत नव्हतं, मिळत नव्हतं, त्याचं कोडं उलगडलेलं आहे. म्हणजे हे बघ, मला नात्यामध्ये वेगळंच काहीतरी हवं होतं. त्या जो दागिना मी इथे बनवणार होतो ना, त्या दागिन्यामध्ये आमचं काहीतरी युनिक असं हवं होतं. आणि हे बघ, तेव्हा मानिनी पाहते आणि काव्यार्थ असं लिहिलेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे वा, काव्यार्थ, खरंच कसलं भारी आहे ना रे हे पार्थ, खरंच खूप छान आहे. मग तू काय कर, मस्त काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र तू बनवून घे. आता मी ना ही जी काही गोष्ट आहे ना, ती तुझ्या बाबांना सुद्धा सांगणार आहे. त्यांना म्हणणार आहे, बघा बघा, तुमचे दोन्ही सुद्धा पुत्र तुम्हाला मागे टाकून ते मस्त रोमॅन्स करत आहेत आणि त्यांच्यामध्ये किती काय बदल झाला आहे असं ती म्हणत असते. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, आई खरंच तू पण ना खरंच खूप कमाल आहेस बघ. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र लगेच पार्थ हसायला लागलेला असतो. मग मानिनी म्हणत असते, आता एक काम कर, मस्त तू ह्या नावाचं ना एक मंगळसूत्र बनव. असं म्हटल्यानंतर लगेच तो म्हणतो, मंगळसूत्र वगैरे नको, मी काय म्हणतो, मस्त याचं ना एक चेन बनवतो आणि त्या चेनमध्ये हे टाकतो, असं इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते, अरे आजकालची ही खूप मोठी फॅशन आहे, तुला सांगू का, हे खूप सुंदर दिसतं. हल्लीची फॅशन आहे इथे नवऱ्याचं आणि बायकोचं नाव एकत्र करायचं आणि त्या नावाचं पेंडंट इथे बनवायचं आणि तेच गळ्यामध्ये घालायचं. हो. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो, नाही नाही नको, पण ते काव्याला आवडणार नाही. अरे असं काय म्हणतोस नेहमीच, काव्याला आवडणार नाही वगैरे, का नाही आवडणार, नक्कीच आवडेल ना, तू नको काळजी करूस. त्यावर इकडे तुझ्या लग्नाची हक्काची बायको आहे ना ती, मग तिला का नाही आवडणार, नक्की आवडेल, तू मी म्हणते तसंच बनव. त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, काय काय सांगतेस काय आई, हो आजकालचा हा ट्रेंड आहे, आजकालची ही फॅशन झालेली आहे, मी म्हणते तू तसंच कर. असं सुद्धा आता इकडे मानिनी बोलत असते. आता मानिनीने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर पार्थला खरंच प्रश्न पडलेला असतो. तो विचार करत असतो, खरंच हे सगळं काही इथे काव्याला आवडेल का, मी हे बनवलेलं मंगळसूत्र त्यांना आवडेल का, आणि जर नाही आवडलं तर मग काय करायचं, असा पार्थ एका पॉईंटला विचार करतो. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नको, नक्कीच आवडेल. आणि काय रे, त्यांना आवडणार नाही असं का म्हणतोस, माझी खात्री आहे की काव्या हे सगळं काही खूप आवडीनेच घालेल आणि तू नको काळजी करू, त्या खूप आवडेल बघ ह्या सगळ्या काही गोष्टी. असंच आता इथे मानिनी म्हणत असते. पण आता इकडे लगेचच मानिनी म्हणते, अरे तुम्हाला दोघांना कायम एकत्र राहायचे, असं काय लगेच 4 दिवसात एकमेकांना सोडून देणार आहात का तुम्ही, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता जो काही पार्थ आहे, पार्थला घटस्फोटाचा क्षण इथे आठवत असतो. आणि पार्थला घटस्फोटाचा तो क्षण आठवल्यानंतर त्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तो विचार करायला लागलेला असतो, आई म्हणते ते अगदी बरोबर आहे की नाही, खरंच आम्हाला सोबत राहायचंय का, आणि ज्या गोष्टी आम्ही ते करायला पाहतोय ते सगळं काही व्यवस्थित होणार आहे का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला
जो काही समीर आहे डाटा रिकवरवाला तो आलेला असतो आणि त्याचा सतत फोन कंटिन्यू इथे चालू असतो. आता त्याने जो डाटा रिकवर झालेला पेनड्राईव्ह जो आहे तो एक दिलेला असतो आणि त्यांचा तुटलेला पेनड्राईव्ह एका हातामध्ये असतो. हे सगळं काही दिल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, हे बघा फक्त आणि फक्त मी 8 सेकंदाचाच डाटा रिकवर करू शकलेलो आहे. त्यावर वसू म्हणत असते, अरे मूर्ख आहेस का, त्या 8 सेकंदामध्ये नेमका मला काय कळणार आहे. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, हे बघा काय कळणार आहे काय नाही कळणार आहे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. अरे फोन ठेव ना, तू काय आमच्या घरी फोनवर बोलण्यासाठी आलेला आहेस की काय, असं म्हणून तो तर निघून गेलेला असतो. पण आता इकडे वसू आणि रम्या विचार करत असतात 8 सेकंदामध्ये नेमकं काय भेटणार आहे. त्यावर लगेचच आता त्या म्हणत असतात, चल जे काही भेटेन ते भेटेन. जर एकदा का त्या काव्याच्या विरोधामध्ये मानिनी का भडकली होती हे सगळं जर का समजलं ना तर मग खरंच खूप मजा येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की नंदिनी आता किचनमध्ये असते. जीवासाठी मस्त तो मशरूम पुलाव बनवत असते. तेवढ्यातच आता काव्या तिथे येते आणि घट्ट इथे तिच्या ताईला ती मिठी मारत असते. आता घट्ट तिच्या ताईला ती मिठी मारल्यानंतर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, काय काय चाललंय काय. नाही ग ताई, आज काय बनवतेस, खूपच छान असा खमंग वास येतोय. त्यावर ती म्हणत असते, अगं त्याचं काय आहे ना, आज जीवा जे आहेत ना ते ऑफिसमध्ये लवकर गेलेत, म्हणजे त्यांनी नाश्ता आणि टिफिन काहीच नाही नेलेलं, म्हणून त्यांच्यासाठी मस्त इथे मशरूम पुलाव बनवते. त्यांना खूप आवडतो ना. पण ताई मला एक गोष्ट सांगू का, आणखी वेगळाच खमंग वास येतोय. हो, ह्या लाडवाचा वास येतोय. काय तू माझ्यासाठी हे लाडू बनवलेस. अगं आई, हे लाडू किती आवडीने माझ्यासाठी बनवायची दरवर्षी. हो हो मला माहिती आहे. एक हा मेथीचा लाडू आणि एक ग्लास दूध घेतलं ना तर मग झालं काव्या. आणि तसंही आता तू अभ्यास करतेस, त्याचबरोबर लवकरच तुझ्या एक्झाम सुरू होणार आहेत, मग मी तुझी काळजी नाही घेणार तर कोण घेणार. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, हो ताई तुला माझी खूप काळजी आहे ना, खरंच की तू किती माझ्यासाठी किती आणि काय काय गोष्टी करतेस ग, असं सुद्धा आता इकडे नंदिनी आणि काव्या ह्या बोलत असतात. पण एक गोष्ट मला सांग ना ताई, जन्मेजाचं ऑफिस कसं चालू आहे ग, म्हणजे काय झालंय कसं आहे. त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते, हे बघ त्यांनी एक काम हातामध्ये घेतलं ना तर ते काम ते पूर्ण करतातच. म्हणजे आता त्या ऑफिसमध्ये ते काम करण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णतः तिथे झोकून दिलेला आहे. पण कसं आहे ना, बाबांनी त्यांच्यावर जी सक्ती केली आहे ना त्यामुळे ते थोडेसे दुखावलेले आहेत ग, बस एवढंच. पण ह्या सगळ्या गोष्टीमधून त्यांना सावरण्यासाठी थोडासा वेळ तर लागणारच आहे ना, असं सुद्धा नंदिनी बोलत असते. त्यावर काव्या म्हणत असते, आई हे बघ तू अजिबात नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, हो ना, हे सगळं काही असंच आणि व्यवस्थित व्हायला हवंय. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थितच व्हायला पाहिजेत, नाहीतर इथे जीवाला सावरणं खूप कठीण जाईल, असं आता इथे ती बोलते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता उद्याचा भाग हा जी रम्या आणि त्याचबरोबर वसू 8 सेकंदाचं पेनड्राईव्हमध्ये जे फुटेज आहे ते बघतात. त्या फुटेजमध्ये काव्या एका चेअरवर बसलेली असते, जे की आता कॅफेमधलं असतं आणि 8 सेकंदामध्ये त्यांना बाकी काहीच दिसत नाही, फक्त ती बसलेली आहे तेवढंच तिथे दिसत असतं. तेव्हा आता ह्यांच्या पायाखालची जमीनच सरकते की ह्यांना आम्हाला ह्या फुटेजमधलं नेमकं काहीच कळलेलं नाही. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही नंदिनी आहे ती जीवाकरिता लंच ब्रेकमध्ये टिफिन घेऊन आलेली असते आणि जेव्हा ती टिफिन घेऊन येते तेव्हा तो म्हणत असतो, अगं नंदिनी तू का आणि कशासाठी उगाच त्रास करून घेतलायस. त्यावर ती म्हणत असते, असं काय करताय तुम्ही, काहीच न खाता पिता आलेला आहात आणि हा मी तुमच्याकरिता मस्त टिफिन आणलेला आहे. तेव्हा जीवाला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता तो टिफिन खाणार तेवढ्यातच इकडे आता विक्रम आलेला असतो आणि विक्रम तिथे आल्याबरोबर जीवा उठून उभा राहतो आणि तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं काही हे बघ नंदिनी, तुला त्याच्याकरिता टिफिन घेऊन येण्याची काहीच गरज नाहीये. कॅन्टीनमध्ये मस्त स्वच्छ आणि त्याचबरोबर पौष्टिक असं जेवण मिळतं, त्यामुळे तू त्याच्याकरिता टिफिन आणण्याची काहीच गरज नव्हती, असं सुद्धा आता विक्रमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता विक्रमच्या तोंडून हे सगळे काही शब्द ऐकल्यानंतर आता नंदिनीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. ती विचार करत असते की बाबा एवढे कसे कठोर होऊ शकतात, असं त्यांनी वागायला नकोय तरी सुद्धा ते असे कसे वागू शकतात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला पार्थ आहे, पार्थने मस्त काव्य अभ्यास करत असताना त्याच्याकरिता छान असं ताट भरून आणलेलं असतं आणि
तो ताट काव्यापुढे घेऊन उभा असतो आणि तो म्हणत असतो, खाऊन घ्या. आपण काव्या मात्र सरळ सरळ नकार देत असते. तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय बघताय हे असं, खाऊन घ्या म्हटले ना. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या पंक्तीमध्ये मी काही तुम्हाला व्यवस्थित घास वगैरे भरू शकलेलो नाही आणि म्हणूनच मी आत्ता तुम्हाला ह्या संसाराच्या बुकेमध्ये, ह्या संसाराच्या पंक्तीमध्ये तरी इथे घास भरू इच्छित आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या.